गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 18वा समास पहिला बहुदेवस्थान निरूपण। श्रीराम तुझ नमो गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी देसी जना लहान थोरांसी। तुझ नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे। धन्य विष्णू पाळन करिसी एकाशे सकळ जीवांसी। वाढविसी वर्तविसी जाण जाणो धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार। राम नाम निरंतर जपत आहे रामकृष्णाधिक अवतार त्यांचा महिमा पार। उपासनेस बहुत नर तत्पर झाले सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ। भूमंडळी भोग सकळ त्यासी घडे। कीर्ती आणि अपकीर्ती उदंड निंदा उदंड स्तुती सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासी घडे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। मागच्या संतसंघामध्ये टोनप सिद्ध या विषयाचं अतिशय सुंदर वर्णन जगद्गुरुश्रींनी आपल्या अमृतमय वाणीने केलं। टोनप सिद्ध हा नावातच एवढं अवघड होतं, परंतु माऊलींच्या अमृतमय वाणीने इतका सुंदर विषय तो रंगला आणि खूप सुंदर माऊलींनी सांगितलं। आज संपूर्णपणे हा दशकच बदललेला आहे। या दशकाचं नावच आहे बहुजिनसी। दशक आहे 18वा आणि या दशकाचा पहिल्या समासाचं नावच समर्थांनी दिलेलं आहे बहुदेवस्थान। या संपूर्ण 10 समासामध्ये समर्थांना एक सांगायचं आहे की माझा जो भक्त आहे, साधक आहे, शिष्य आहे, तो सर्व गुण संपन्न असायला पाहिजे। आणि मग त्याच्यामध्ये हे सर्व गुण कसे येतील त्यासाठी त्यांनी एक एक गुण घेतला आणि एक एक समास दिलेला आहे। आणि म्हणून पहिला समास जो आहे बहुदेवस्थान, या समासामध्ये समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे की आपल्या समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये अनेक देवता आहे। त्या देवतांची
नावंही समर्थांनी दिलेली आहे. गणपती, शारदा, ब्रह्मा, विष्णू, यम, व्यंकटेश, कोणी का अनेक नावं समर्थ म्हणतात की ही नावं देत असताना मला वेळही कमी पडेल. 33 कोटी देव म्हणतो आणि खरंच या देवता आपण प्रत्येकजण त्याची आपल्याला जे रूप आवडेल त्याची ती भक्ती करतो. आम्ही प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना, प्रपंच करायचा आणि परमार्थ करायचा, मग आम्हाला जे रूप आवडेल, ज्या देवाचं रूप आवडेल त्या देवाची आम्ही भक्ती करायला लागतो. मग मला जर प्रभू रामचंद्रांचं जर रूप आवडेल तर मी ती प्रभू रामचंद्रांची भक्ती करेल. एखाद्याला कृष्णाचं रूप आवडेल तर तो कृष्णाची भक्ती करेल. याला भोळ्या साम शंकराचं जर रूप आवडलं तर तो त्या भोळ्या साम शंकराचीही भक्ती करेल. कुणाला गणपतीचं रूप आवडेल त्या गणपतीच्या भक्तीत तो रमेल, तो तल्लीन होईल. प्रत्येकाला जशी माणसाची वृत्ती असते त्याप्रमाणे तो त्याप्रमाणे आपल्या भावभक्तीने त्या देवतेला, त्या स्वरूपाला, त्या रूपाचं मध्ये तो तल्लीन होतो भक्तीमध्ये. आणि म्हणून मग आपण कुठेतरी काय करतो, समर्थ काय म्हणतात, मग आम्ही गणपतीची भक्ती करतो, पण गणपतीला काय आवडतं तर म्हणे मोदक. मग आमची धन्यता कशात असते माहिती आहे का? आम्ही मोदकामध्येच अडकतो. आम्ही मोदक देण्यामध्येच धन्यता समजतो. मग तो गणपतीचं स्वरूप काय आहे, तो कशाने आम्हाला भक्ती, कोणत्या भक्तीने तो आम्हाला आत्मसात होईल, मग त्या गणपतीच्या रूपामध्येच तो आहे का? तर नाही. मग आमची धन्यता, आम्ही संसारिक प्रपंचिक माणूस काय म्हणतो, गणपतीला मोदक दिले, गणपतीची संकष्टी चतुर्थी केली की आम्हाला गणपती पावन झाला. मग अशा अनेक देवतांना समर्थांनी ते सांगितलेलं आहे. खंडेरायाला काय आवडतं, तो भंडारा आवडतो, वांग्याचं भरीत आवडतं, वांग्याचं भरीत आणि भाकरी दिली की त्याच्यात आम्हाला धन्यता वाटते. पण त्या खंडेरायाला वाटत नाही, आम्हाला धन्यता वाटते. आम्ही आमच्या पातळीवर विचार करतो, गणपतीला मोदक दिला तर गणपती खुश होतो, खंडेरायाला भरीत भाकरी दिले तर तो खुश होतो. परंतु सांगण्याचा उद्देश ह्या ठिकाणी मर्म काय, मिश्किलपणे समर्थांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला. का सांगितलं तर तुम्ही या रूपामध्ये अडकू नका. खरा परमेश्वर हा वेगळाच आहे. खरा परमेश्वर जो गणपतीत आहे, जो रामात आहे, जो कृष्णात आहे, जो शिवशंकरामध्ये आहे, ते परब्रह्म एकच आहे, पण ते रूप वेगळं आहे. परंतु आमच्यासारखे अज्ञानी जन या रूपात अडकतात आणि यालाच आम्ही खरा देव समजतो. मग समर्थ म्हणतात, या माझ्या जनांचा उद्धार कसा होईल, तर तो खरा देव जर जाणायचा असेल, तो खरा देव कोण आहे, तो जो रामात आहे, जो कृष्णात आहे, जो शंकरात आहे, तोच तुझ्या अंतरी वसत आहे, तो तुझ्या अंतरंगात आहे आणि त्याला खरं तुला जाणायचं आहे. आणि म्हणून या समासामध्ये त्यांनी अगोदरच्या ओव्यांमध्ये सगळ्या देवतांचं स्मरण केलं, पण नंतरच्या ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं, आपल्या या जन्माचं जर सार्थक व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, खरा देव ओळखायला पाहिजे. सगळ्या संतांनी सगुण भक्ती केली, सगुणाच्या रूपामध्ये ते पहिली भक्ती त्यांनी केली. ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाला ज्यावेळेस पहिल्यांदी बघितलं त्यावेळेस त्यांच्या मुखातून हे शब्द निघाले, रूप पाहता लोचनी सुखे झाले ओ साजनी. आणि तुकाराम महाराजांनी ज्यावेळी त्या विठ्ठल भगवंताला बघितलं त्यावेळेस सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या त्या रूपाचं वर्णन त्यांनी सुंदर केलं. आपल्या जगद्गुरु श्रींनी सुद्धा आपल्या आराध्य दैवत गजानन महाराजांचं रूप वर्णन करताना एक सुंदर अभंग त्यांनी रचलेला आहे. तो देव स्वर्गलोकीचा देव निघाला कलियुगे कार्यालय, याच्यात त्यांनी पाहता रुपडे झाले समाधान, पाहता रुपडे झाले समाधान, भाणावरी आलो, हा अभंग त्यांनी त्यावेळेस गजानन महाराजांचं रूप वर्णन करताना घेतला. सांगायचं मर्म एकच आहे की ते त्या सगुण भक्तीत अडकले नाही, तर ते परब्रह्म त्यांनी चराचरामध्ये बघितलं. ते तुमच्यात बघितलं, त्यांनी आमच्यात बघितलं. त्या संतांनी सगळ्यांनी काय केलं तर ते परब्रह्म फक्त विटेवर नाही आहे, ते परब्रह्म फक्त गजानन महाराजांमध्ये नाही आहे, तर ते परब्रह्म चराचरामध्ये आहे. आणि म्हणून संतांनी यासाठी आपल्याला उपदेश करण्यासाठी समर्थाने हा ग्रंथ आपल्यासमोर सादर केलेला आहे की खरा देव तो अंतरंगात आहे, तो चराचरात आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, शाश्वत आहे. अनेक समास आपण बघितले, अनेक समास हे आत्मारामाचेच आहे.
अंतरात्म्याचेच समास आहे आणि मूळ उद्देश काय आहे तो अंतरात्मा जाणायचा आहे. आणि म्हणून माऊलीने अनेक संत संघामध्ये सांगितलं ही आपली उजळणी आहे आणि तोच आत्माराम आपल्याला जाणण्यासाठी हा समास दिलेला आहे की सगुण भक्ती मधून आपण निर्गुणात जायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण निर्गुणात जाऊ त्याच वेळेस तो चराचरातला परमेश्वर, ते परब्रह्म, ते परमतत्व आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर महाराजांनी हे परमतत्व कशात बघितलं? त्या रेड्यामध्ये बघितलं. तुकाराम आपल्या एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये बघितलं. नामदेव महाराजांनी त्या कुत्र्यामध्ये ते बघितलं. का बघितलं? त्या चराचरामध्ये तोच आहे आणि तो आपल्याला समजायला पाहिजे. आमच्या प्रपंचिक लोकांना समज, पण आम्ही अज्ञानपणामुळे या रूपात अडकलो, या देहबुद्धीत अडकलो आणि म्हणून आम्ही त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. समर्थ रामदास स्वामींना या समासामधून सांगायचं आहे की 33 कोटी देवदेवता आहेत. ह्या 33 कोटी देवदेवतांच्या पाठी लागून काही साध्य होणार नाही. प्रत्येकाचा देव वेगळा आणि तो एक पण नाही. काही जणांच्या घरामध्ये संपूर्ण ब्रह्मांडच उभं केलेलं असतं. अशा माणसानं कितीही भक्ती केली तरीसुद्धा त्याला कधीही मुक्ती मिळणार नाही. तो अशा प्रकारे का निर्माण करतो? देवाऱ्यामध्ये अनेक देव आणून का ठेवतो? त्याचा एका देवावर कुणावरही विश्वास नाही आणि म्हणून इकडून नाही सुटला तर तिकडून तरी सुटेल प्रसंग. आणि म्हणून तो काय करत असतो? लक्ष्मीला आण, गणपतीला घेऊन ये, शंकर आण, त्यानंतर मारुतीराय असू दे, सरस्वती असू दे, शनी असू दे, बाबा कोप नको. जोपर्यंत आपल्याला हे तत्त्व कळत नाही की या सगळ्या देवांमध्ये अंतरात्मा जो आहे तोच परमात्मा आहे आणि तो सगळ्यांमध्ये आहे. त्यानेच सगुण रूप धारण केलेलं आहे आणि भक्ताच्या विविध प्रसंगांच्या वेळी तो प्रकट झालेला आहे. प्रत्येक भक्तासाठी तो प्रकट झालेला आहे. पण तो एकच आहे. पण आपला हा पूर्ण विश्वास नसल्यामुळे आपण काय करतो? वशिला लावण्यासाठी अनेक देवदेवता घरी आणून ठेवतो, म्हणून आपण मोक्षापर्यंत पोचत नाही. माझ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. आम्ही आज आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं स्वरूप मानलं जातं. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं आराध्य आहे भगवान प्रभू रामचंद्र. आम्ही त्या खुर्चीत बसलो, पण अजूनसुद्धा माझं उपास्य बदललेलं नाही आहे. माझं उपास्य गजानन महाराजच आहेत. माझे गुरुसुद्धा गजानन महाराजच आहेत. माझे सद्गुरूसुद्धा गजानन महाराजच आहेत. माझे परात्पर गुरुसुद्धा गजानन महाराज आहेत. माझे आई गजानन महाराज, माझे बंधू गजानन महाराज, माझे भाऊ गजानन महाराज, माझं सर्वस्वच गजानन आहे. गजानन माझा गुरु, गजानन कल्पतरू. म्हणजे जी जी मनामध्ये इच्छा निर्माण होते तो पूर्ण करणारा वृक्ष, सौख्याचा सागरू गजानन. संपूर्ण या चराचरात जेवढं काही सौख्य भरलेलं आहे ते या सागररूपी गजानन महाराजांमध्ये भरलेलं आहे माझ्यासाठी. गजानन बंधू म्हणजे माझं गणगोत जे आहे ना ते सगळे गजानन महाराज आहेत. गजानन छंदू, माझा जो छंदसुद्धा गजानन महाराज आहेत. गजानन बंधू, गजानन छंदू, जीवनाचा आनंदू गजानन. जीवनाचा आनंद जो आहे मिळवायचा आहे, जीवनामध्ये जो जो आनंद आवश्यक असतो आपल्याला, तोच मुळी गजानन महाराज आहे. गजानन वित्त, पैसा, पाणी, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती, ह्याला सगळ्याला आपण ऐश्वर्य म्हणतो, ते गजानन महाराजच आहेत. गजानन वित्त, गजानन चित्त, माझं साक्षीभूत गजानन. माझं चित्तसुद्धा, माझं ध्यानसुद्धा गजानन महाराज. आणि सगळं जे जे काय घडतं जीवनामध्ये त्याला साक्षीभूतसुद्धा गजानन महाराज आहेत. गजानन ध्यानी, गजानन मनी, नरेंद्र मने स्वप्नी गजानन. आणि म्हणून मला वाटतं मी या अवस्थेपर्यंत पोचलो. हा मोठेपणा नाही सांगत, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून सांगतो. तुमच्या दृष्टिकोनातून गजानन महाराज म्हणजे एक संत आहेत, साईबाबांसारखे संत.
अक्कलकोट स्वामींसारखे संत किंवा कलावती आईंसारखे एक संत, सिद्धारूढ स्वामींसारखे संत, पण माझ्यासाठी तो परमात्मा आहे. कारण मला ठाऊक आहे की ह्या गजानन महाराजांमध्ये जो वसतोय तो परमात्मा सर्वत्र आहे, चराचरात आहे. त्या परमात्म्याला मी गजानन महाराज रूपातून पाहतो. आता राहता राहिला प्रश्न असा की मग तुम्ही काडसिद्धेश्वर महाराज नाव का सांगता? बऱ्याच जणांना हकीकत माहिती आहे, नसेल तर शॉर्टकटमध्ये सांगतो. मी नाही केले काडसिद्धेश्वर महाराज गुरु, त्यांनी करायला लावलेत. गजानन महाराजांनी करायला लावलेत गुरु काडसिद्धेश्वर महाराज. माझ्या मनातही नव्हतं. पहिल्यांदा गेलो आणि म्हटलं हे गुरु ज्यांच्या पोटाला नागिन उठलेली आहे ते गुरु मला काय बरं करणार, आणि परत आलो. कारण त्यांना ठाऊक होतं की हा देहाभिमान त्याच वेळी जाईल. नामदेव महाराज म्हणाले हे कशाला विसोबा खेचर गुरु पाहिजे, जो पायाचं चप्पल चामड्याचं चप्पल देवाच्या डोक्यावर ठेवतो असला घमेंडकर गुरु. गुरु केल्यानंतर पूर्णत्व येतं आणि मग कळलं अरे ज्यांचे पाय झेलण्यासाठी देव जिथे तिथे डोकं ठेवतो, आपली मस्तक तिथे खाली ठेवतो आणि याचे पाय आपल्या मस्तकावर धारण करतो, केवढा सामर्थ्यवान असेल. तसं नंतर कळलं की गजानन महाराजांनी काडसिद्धांकडे का पाठवलं. माझी अट आजसुद्धा आहे की मी कधीही नमस्कार करताना मला काडसिद्धांमध्ये गजानन महाराज दिसलेच पाहिजेत, आणि ते आजसुद्धा दिसतात. कारण काय वाचा मनानं मी गजानन महाराजांपासून वेगळा नाही झालो. आम्हाला जेव्हा जगद्गुरू पदावर स्थापन केलं तेव्हा सांगितलं आता तुमचं आराध्य दैव भगवान प्रभू रामचंद्र. मी म्हटलं काही जरी असलं तरी भगवान प्रभू रामचंद्र गजानन महाराजांमध्येच आहेत. उपास्य दैवत बदललं नाही, आराध्य बदललं नाही. समर्थ रामदास स्वामींना तेच ह्याच्यामधून सांगायचं आहे की बहुदेवस्थान नावाचा जो समास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आमची उन्नती का होत नाही. आम्ही सगळा दासबोध ऐकला, आम्हाला सगळं मर्म कळलं आहे संत संघामधून. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी सांगितलं, त्यांच्या प्रबोधनकारांनी सांगितलं, आम्हाला सगळं कळलं आहे. तरी आमचा प्रश्न आहे की महाराज एवढं सगळं ऐकल्यानंतर आमचा उद्धार का होत नाही. त्याचं उत्तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की आमच्या घरात 33 कोटी देव आणून बसवलेले आहेत आणि त्याच्यावर कुणावर पण विश्वास नाही, म्हणून एकाला एक साक्षी. प्रसंग आला की ह्याला हाक मार, तो धावत नाही, बघितल्याबरोबर लगेच दुसरा बोलव. आणि म्हणून ही परिस्थिती आहे. अगदी जवळचं उदाहरण सांगायचं झालं तर शिष्यानं काय केलं पाहिजे, भक्तानं काय केलं पाहिजे. आपल्या गुरूंनी दिलेला हाच मंत्र आपल्यासाठी शिरसावत असला पाहिजे. तुमच्या मोबाईलचे ज्या टोन आहेत ते बघावं, काय ते ऐका रिंग. त्या रिंगसुद्धा ज्या आहेत, जी ध्वनी जो आहे तो वेगळ्या मंत्रांचा लावला आहे. गळ्यात माळ आपण जगद्गुरूंची घातले, आपण एकनिष्ठ नाही. आणि म्हणून आपल्याला वाटतं त्यांच्यापेक्षा वरचा जरा वशिला असला पाहिजे, आणि त्यामुळे तोही पावत नाही आणि हाही पावत नाही, आणि म्हणून आपण मध्ये गटांगळ्या खातोय. ते समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की एकावरच निष्ठा ठेवा. आपली परिस्थिती कशी झाली माहिती आहे का, त्या चंचल स्त्रीसारखी. चांगला दिसतोय, गोरा गोमटा दिसतोय, चला पडूया त्याच्या प्रेमात. झालं, लग्न झालं, थोडीशी त्याची अवकात कमी आहे असं जाणवलं, आणि एखादा दुसरा पुरुष त्याच्यापेक्षा पराक्रमी किंवा आणखीन काहीतरी वेगळं जरा त्याच्यामध्ये दिसलं की थोडं त्याच्या पण प्रेमात. तिसरा दिसला त्याच्याही प्रेमात. अशा स्त्रीला काय म्हणतात माहिती आहे ना, अध्यात्मामध्ये सुद्धा भक्ताचं आणि गुरुचं नातं आहे. ईश्वर आणि ती शक्ती असं तर दोघांचं नातं आहे, तिथे सुद्धा हीच गणना केली जाते. आणि म्हणून आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. आपला आराध्य जर यापूर्वी नसेल कोणी तर गुरु हा आपला आराध्य असलं पाहिजे. गुरुमध्ये आपणच म्हणतो आणि आपणच विसरतो. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. अरे मग म्हणतोस कशाला, तुझा विश्वास नंतर म्हणतोस कशाला. म्हणून आपण मुक्तीपर्यंत पोचत नाही. बरेच स्वतःला एकनिष्ठ सांगणारे जे लोक आहेत आमचे, बऱ्याच जणांच्या घरी जाऊन बघा, बऱ्याच जणांच्या आचरणामध्ये बघा जाऊन, बऱ्याच वेळा फोन येतात त्यावेळी जाणवतं की त्याची जी रिंगटोन जो असतो ना तो वेगळा ऐकायला येतो. पूर्वी त्याच्याकडे ओम नरेंद्रनाथाय नामा ऐकायला येत होता, आता त्याच्याकडे वेगळा ऐकायला येतो. मला कधीच वाईट वाटत नाही. विषय आला म्हणून मी सांगितलं की आपलं अधपतन जे आहे
हे अधपतन कसं होतं आहे, का होतं आहे, आणि त्याला कारण आपणच आहोत. आपला विश्वासच नाही आहे. माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी माझं कधीही आराध्य बदलणार नाही. आम्हाला वेगळ्या ग्रहांची 7.5 येते, मी कुठल्याच ग्रहाचा उपवास करत नाही. म्हणजे मी गुणमत्ता आहे असं नव्हे, त्याला रिस्पेक्ट देतो. पण माझा तो जो माझ्या राशीमध्ये मंगळ ग्रह आला असेल, मला जर त्रास देत असेल, तर माझ्यासाठी गजानन महाराज मंगळ आहे, माझ्यासाठी शनिग्रह मंगळ आहे, शनिग्रह गजानन महाराज आहे. 9 ग्रह जे आपण मानतो आणि ते आपल्या राशीत येतात आणि आपल्याला उपद्रव करत असतात. त्यावेळेला बरेच जण त्याचे उपवास तापवास करत राहतात. मी एकाचाही उपवास करत नाही, गर्वानं म्हणून नाही सांगत. हा स्वाभिमान आहे की मी ज्याला आराध्य मानतो ते माझं जर परब्रह्म आहे. परब्रह्म आणि म्हणजे परमात्मा, परमात्म्याच्या बाहेर काहीच नाही ना. ग्रह नाही, तारे नाहीत, हे 3 देव नाहीत, हे 33 कोटी देव त्याच्यातच आहेत. सगळं जर तुम्ही त्याच्यामध्ये मानत असाल तर तुमच्या जन्माचं कल्याण नक्की होणार. आणि म्हणून आम्ही कितीही असा प्रवास केला, पण जोपर्यंत आपला नेम नाही फिक्स. मागच्या एका प्रवचनामध्ये एका ताईने सांगितलं होतं की त्या ऋषींनी सांगितलं की मी गुलाबाचं तर फूल ठेवलं आहे आणि मला सांग. मागच्या मला वाटतं 6-7 आठवड्यापूर्वी प्रवचन झालेलं आहे. त्या प्रवचनामध्ये ती गोष्ट सांगितली होती त्यांनी की ते महाराज म्हणाले की आता सांग, मी जे मारतोय, मी जो बाण सोडणार आहे तो बरोबर त्या गुलाबाला लागेल का? नाही लागणार. का? ध्येय फिक्स नाही. आपलं जोपर्यंत आपल्याला हे यथार्थ ज्ञान होत नाही की ज्याला आपण मानलं त्याच्यातच सगळं आहे, तोपर्यंत आपण मोक्षाकडे जाणार नाही. मोक्षाकडे जाण्यासाठी स्वर्गाचं दार म्हणा बघा, का ती 10-15 फूट म्हणे रुंद नसतं, फार अरुंद असतं. तुम्हाला त्या टोकाला पोचायचं असेल तर तुम्हाला स्वतःला एकविध व्हावं लागतं. म्हणजे एकदम 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 ज्यावेळी तुम्ही असे होणार म्हणजे समरस होणार. इथे बोलायचा आला हा शब्द, इथे समरस योग्य वापरला जाईल त्याला. तर तुम्ही जोपर्यंत तुमच्या त्या परमात्म्याशी समरस होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मुक्ती म्हणजे आपल्याला कुणालाही मुक्ती मिळणं अशक्य आहे. बऱ्याच जणांना वाटतं स्वामींनी 3 महिन्यात मुक्ती मिळवली. कशी काय मिळवली, काय जादू केली? समरसता फार महत्त्वाची आहे. ही समरसता नुसती असून उपयोग नाही. सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे ती टिकवावी लागते. ती टिकवण्यासाठी कायम आपल्याला निसंशय ज्ञान झालं पाहिजे की मी ज्याला कुणावरही माझं प्रेम ज्याच्यावर आहे तेच माझं सर्वस्व आहे. आम्ही इकडे म्हणायचं की नरेंद्र म्हणे तुझा विकला जीव भाव, आणि इकडे वेगळ्या प्रकारचे जर उपाय करत बसलो तर कसला जीवभाव विकला आणि कशा पद्धतीने तू त्याला शरण गेलास. समर्थ रामदास स्वामींना या दासबोधाच्या समासातून हेच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल, मुक्ती मिळवायची असेल तर इकडे तिकडे फिरू नको. जे काय तू एक, मग कोणी असू दे, गणपती असू दे, शंकर असू दे, विठ्ठल असू दे, लक्ष्मी असू दे किंवा तुझा गुरु असू दे, ज्याला तू आराध्य मानलं आहेस ते तुझं आराध्य पण आहे, ते तुझं उपास्य पण आहे, ते तुझं संपूर्ण म्हणजे गुरु पण आहे तो तुझा, आणि तुझ्यासाठी असणारा तो ग्रहतारा पण आहे. संपूर्ण चराचर तोच आहे. अशा प्रकारची ज्या दिवशी तू श्रद्धा व्यक्त करशील आणि तशा प्रकारे तुझं ज्यावेळी आचरण राहील, कृती राहील. म्हणून कालच्या मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये आम्ही काय सांगितलं, स्थूल देहामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आपण मोक्षाकडे जाणार नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याकडून हे वधवून घेतलं की स्थूल देह जो आहे तो शालीन, विनम्र, सात्विक, श्रद्धाळू झाला पाहिजे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की अनेक देवदेवता आहेत, त्याच्यापैकी तुझं स्थान एक फिक्स कर, तुझं एक आराध्य फिक्स कर आणि त्या आराध्याला 33 कोटी स्वरूपामध्ये मान. त्याला त्या आराध्याला तुझं दैवत मान, तुझा परमात्मा मान. कारण सगळ्यांमध्ये, मग त्या गणपतीमध्ये पण तोच आहे, त्या तुझ्या गुरुमध्ये पण तोच आहे, सगळीकडे तोच आहे. त्याचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी ज्यावेळी तू एकजीव होशील, समरस होशील, त्याचवेळी तुला सायुज्य मुक्ती मिळेल आणि या चराचरातलं सत्य ज्ञान जे आहे ते तुला होईल. हे त्यांना सांगायचं. पुढच्या समासामध्ये त्यांना आणखीन काहीतरी वेगळं सांगायचं आहे. उत्कंठ तशीच राहिली पाहिजे म्हणून आपण तशीच उत्कंठ ठेवून इथे रजा घेऊया.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय।